कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनू, आत्याचं आणि बाबांचं बोलणं झालं। आत्याने सांगितलंय बाबांना मला घरी जायचंय। मग तुझे बाबा मला घ्यायला येत आहे। आपल्याला पुन्हा बोलायला मिळेल न मिळेल माहित नाही। आत्याने मला समजावलं मी आता माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा। पण मला समजायला लागल्यापासून मी तुझ्याशिवाय माझ्या भविष्याचा विचार कधी केलाच नव्हता। तुला विसरणं माझ्यासाठी खूप अवघड जाईल। हा, पण याचा त्रास आता कुणालाच होणार नाही याची मी काळजी घेईन। मी दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करीन की नाही मला नाही माहिती, पण तू आणि ओवी नक्की लग्न करा। मी तुला ही शेवटची आणि कळकळीची विनंती करते। रेनू, माझ्या प्रेमाच्या बदल्यात माझी तुझ्याकडून ही एकच अपेक्षा आहे असं समज हवं। मी ज्याच्यावर प्रेम करते तो आनंदात राहील, ह्यासारखी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीच नसेल। आणखीन एक गोष्ट मागणार आहे तुझ्याकडे जाण्याआधी, देशील? मला माझा तो जुना हसरा आणि खेळकर मित्र श्रीनू परत हवा। प्लीज काही दिवस तू माझ्याशी आधीसारखा वागशील? प्लीज मी जाईपर्यंत तू त्या आधीच्या श्रीनू सारखा वागशील? मला खूप मजा येते, छान वाटतोय हा खेळ बघायला आणि हा तुझा चेहरा बघायला। आणि जाण्याआधी एकदा निशीची पण भेट झाली असती तर आपल्या बालपणीच्या सगळ्या आठवणी मला पुन्हा जगता आल्या असत्या। सर, मी खरंच लक्ष देऊन काम करत होते। अगं, बुवाच्या बोलण्याचा तू जास्त विचार करू नकोस। तो वास तिने आणला होता म्हणून तिला जरा जास्त वाईट वाटले आणि ती तशी रिॲक्ट झाली आहे। तिच्या मनात काहीच नाही आहे। उद्या सकाळी बघ ती तुझ्याशी प्रेमाने बोलते की नाही। सर, मला बुवाच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलेलं नाहीये। माझ्या हातनं एवढी महागडी वस्तू फुटली त्या गोष्टीचं वाईट वाटतंय मला। निशी, वास होता तो। आज नाही तर उद्या तुझ्याकडनं नाही तर दुसऱ्या कोणाकडनं तो फुटलाच असता। एवढा काय विचार करायचा त्याचा? फॉरगेट अबाउट इट। चल, तू दिवसभर काम करून दमली असशील, आता आराम कर, झोप, चल। खरं तर आय एम सॉरी निशी। सर, तुम्ही कशाला सॉरी बोलताय? मी तुला वेळ देऊ शकत नाही म्हणून घरातल्या कामात तू तुझा मन रमवलंयस, दिसतंय ते मला। इथे आल्यापासून सुद्धा आपल्याला कुठे जायला मिळालं नाही आणि आता डॅडचे हेल्थ इश्यूज असल्यामुळे मला बिझनेसकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे। मला फक्त एवढंच वाटतं की या सगळ्यात ॲटलिस्ट तुला तुझी बॅडमिंटनची प्रॅक्टिस करता आली असती तर तुझं मन रमलं असतं। सर, मी काय म्हणते, तुमचा जो बॅडमिंटनचा क्लब आहे ना
तिथे उद्या जाऊन माझं नाव नोंदवूयात. हो युअर राईट. आता नॅशनल चॅम्पियनशिप पण येणार आहे आणि त्यासाठी तुला प्रॅक्टिसची गरज पण पडणार आहे. पण मी काय बोलतोय, उद्या मला जमणार नाही. उद्या एक खूप इम्पॉर्टंट क्लायंट मीटिंग आहे माझी आणि एक खूप इम्पॉर्टंट बिझनेस डील मला फायनलाइज करायची आहे. आपण परवा जाऊयात का प्लीज? बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि तशी बाबांची तब्येत आपल्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम आधी आवरा, मग आपण जाऊ. तुम्ही आधी कामात लक्ष द्या. हो, पण मला तुला परत बॅडमिंटन खेळताना बघायचं. मधल्या काळात एवढं सगळं घडलं की तुला रॅकेट हातात धरताच आलं नाही. सराव चालायचंच. काय संसार म्हटल्यानंतर काही गोष्टी मागे पडतात. तुम्हाला माहितीये, आई डान्स करायची. आई? हो, आणि हे आम्हाला देखील माहित नव्हतं. ओवीने सांगितलं, म्हणजे ओवीला मावशीने सांगितलं. म्हणजे बघा ना, आईने संसारात स्वतःला एवढं गुंतवून घेतलं की तिला त्यापुढे डान्सचं काही महत्त्वच राहिलं नाही. हो, पण माझ्यासाठी तुझं बॅडमिंटन खेळणं महत्त्वाचं आहे आणि या संसारामुळे मी ते मागे पडू देणार नाही. सर, पण मी घरातलं सगळं सांभाळून बॅडमिंटनचा सराव नक्की करेन. तुम्ही बघा. म्हणून मी बोलतो, आय एम लकी की निशी माझी बायको आहे. श्रीनिवास, चारू आता इथून निघून जाईल. आय नो ती वाईट मुलगी नाहीये, बट तिच्या असल्याने तुला त्रास होत होता ना. पण आता नाही होणार. अँड थँकफुली तिने आता ॲक्सेप्टही केलंय की तुमचं लग्न नाही होऊ शकत. सो आता आपल्या प्रेमात काहीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत. मला माहिती आहे तू लाली आत्यांनी परमिशन दिली नाही तर माझ्याशी लग्न करणार नाहीस. बट ट्रस्ट मी, त्यांचं मन जिंकण्यासाठी ना मी वाटेल ते करेन. श्रीनिवास, व्हॉट्स रॉंग विथ यू? आता सगळं आपल्या मनासारखं होतंय, मग तरी तू असं अपसेट काय आहेस? ओवी, मला खूप त्रास होतोय अगं. मग श्रीनिवास, तू 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 प्लीज बस आधी, बस. काय झालंय प्लीज सांग मला. ओवी, हे बघ, बरेच दिवस झाले मला तुला एक गोष्ट सांगायची, पण ती मी कशी सांगू मला काही कळत नाहीये. ओवी, मला खूप भीती वाटते की ते सगळं कळल्यानंतर मला सोडून गेलीस तर. सोडून जाईल? असं काय झालंय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.